नमस्कार, मी डॉक्टर प्रीती, एक होमिओपॅथिक डॉक्टर. हील फ्रॉम विदिन होमिओपॅथी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मी माझ्या चॅनलवरती काही शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले होते, त्यासाठी तुम्हा सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. यासाठी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत मी माझ्या चॅनलवरती जे पण काही शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले आहेत त्याचं एक कंप्लीट आणि डीप डिस्क्रिप्शन म्हणजे हा व्हिडिओ असेल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आजार खरंच आधी मनातून सुरू होतात का, आणि मनातले विचार शरीरावरती दिसतात कसे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आजार बरे कसे होतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजार आधी शरीरात नाही तर मनात सुरू होतात. लहानपणापासून आपण ऐकत आलेलो असतो, ताण घेऊ नकोस, काळजी करू नकोस. पण खरं सांगायचं तर आपण सतत ताण घेत असतो आणि तो मनात साठवूनही ठेवत असतो. सततची भीती, दुःख, अपराधीपणाची भावना हे हळूवारपणे शरीरावरती परिणाम करायला लागतं. म्हणजेच काय, माइंडचा डिस्टर्बन्स इज इक्वल टू शरीराचे सिम्पटम्स. एक उदाहरण बघूया. घरातली एखादी बाई घर, ऑफिस, जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळत असते, पण ती स्वतःसाठी काहीच करत नाही. बाहेरून तर ती व्यवस्थित दिसते, शांत वाटते, पण मनात सतत विचार चालू असतो. माझी कोणालाच पर्वा नाही, माझी कोणीच काळजी करत नाही. तसं बघायला गेलं तर हा आजार नाही, पण कायमस्वरूपी ही मनात राहणारी भावना हळूवारपणे आजारात कन्वर्ट होते. म्हणजेच हा आजार नाही, पण आजाराचं बीज पेरलं जात आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. मनातले विचार शरीरात दिसतात कसे. सततचा हा मनातला विचार शरीरावरती हळूवारपणे परिणाम करायला लागतो. जेव्हा मन ओव्हरलोडमध्ये असतं तेव्हा शरीर अलर्ट मोडमध्ये जातं. उदाहरणार्थ त्याच बाईचं घेऊया. सतत हाच विचार राहून तिचं मन तिला सांगतंय की तिला आरामाची गरज आहे, पण ती स्वतःला सांगते नाही, तुला मजबूत बनायचंय. काही महिन्यांनी काय होतं, तिला झोप लागत नाही, तिला भूक लागत नाही, तिला थकवा जाणवायला लागतो. म्हणजेच या ठिकाणी शरीर बोलायला लागलं, कारण मनाचं ऐकलं गेलं नाही. शरीराचा आजार हा मनाचा मेसेज असतो. शरीर हे अचानक आजारी पडत नाही, तर ते लॉंग टर्मच्या इमोशनल स्ट्रेसमुळे आजारी पडतं. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. औषध घेतोय तरी पण आजार परत परत येतोय. हा खूप कॉमन क्वेश्चन असतो की डॉक्टर, मी औषध घेतोय तरी पण माझा आजार परत परत येतोय. आता त्या स्त्रीला बघूया. सिम्पटम्स दिसायला लागले तेव्हा ती डॉक्टरांकडे जाते, काही रिपोर्ट्स करते आणि औषधही घेते. औषध घेतल्यानंतर तिला काही काळ बरं वाटायला लागतं, पण तेच एन्व्हायरमेंट, तोच विचार आणि तोच सेल्फ निग्लेक्ट आहे तसाच कंटिन्यू होतो. आजार परत यायला लागतात. म्हणजेच काय, या ठिकाणी औषधाने सिम्पटम्स तर बरे झाले, पण तीच जीवनशैली म्हणून या आजारामागचा मानसिक पॅटर्न तसाच राहिला. म्हणून त्या ठिकाणी आजार परत परत यायला लागला आणि या ठिकाणी खरी होमिओपॅथीची ताकद चालू होते. होमिओपॅथी आजार बघत नाही, होमिओपॅथी रिपोर्टही बघत नाही. होमिओपॅथी बघते तो म्हणजे व्यक्ती. तुमची भावना, तुमची मानसिक अवस्था, तुमची रिॲक्शन, या सगळ्या गोष्टी होमिओपॅथीमध्ये बघितल्या जातात. याचाच अर्थ होमिओपॅथिक मेडिसिन हे शरीर आणि मन दोन्हीवरती काम करतं. उदाहरणार्थ, तीच बाई एक दिवस थकते आणि स्वतःलाच विचारते, तू स्वतःकडे एवढं दुर्लक्ष का करते. आणि तिथून पुढे ती स्वतःला समजून घ्यायला लागते. ती स्वतःच्या भावना समजून घेते. ती गरज पडेल तिथे नाही म्हणायला शिकते आणि ती स्वतःला वेळही द्यायला लागते. याचाच अर्थ हिलिंग म्हणजे फक्त शरीरातले सिम्पटम्स जाणे नाही, तर आजाराचं मूळ कारण संपणे. हिलिंग म्हणजे नक्की काय, स्वतःला समजून घेणे, स्वतःच्या मनाला जाणून घेणे आणि योग्य ते उपाय करणे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आजार परत परत येतोय, औषध घेऊनही उपयोग नाही आणि होलिस्टिक हिलिंगची गरज आहे, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. माझा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हील फ्रॉम विदिन होमिओपॅथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.